अभोना इर्टिका कारची चोरी, पोलिसात तक्रार दाखल। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद। अभोना शहरातील सावकार नगर परिसरात उभी असलेली इर्टिका कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 30 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली। ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी कार मालक मधुकर नारायण भदाणे यांनी अभोना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। भदाणे यांच्या मालकीची MH41 AM 970 क्रमांकाची इर्टिका कार त्यांच्या घरासमोर उभी होती। पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून नेली। घटनेची माहिती मिळताच भदाणे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संबंधित कार कळवण निवाळणे देवळा मार्गावरून जाताना आढळून आली। या घटनेमुळे अभोणा आणि परिसरातील वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन कार परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या प्रकरणी बोलताना कार मालक मधुकर भदाणे यांनी पोलिसांनी जलदगतीने तपास करून चोरट्यांना गजाआड करावे व कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अभोना। काय नाव तुमचं? मधुकर नारायण भदाणे। काय प्रकार घडला तुमच्यासोबत? माझी घरासमोर गाडी लावलेली होती। 30 तारखेला पहाटे 4 वाजता घरासमोरून गाडी चोरी गेलेली आहे। माझ्या जेव्हा लक्षात आलं 7 वाजता मी गाडी बघितली असता गाडी दिसली नाही, म्हणून मी पोलीस स्टेशन गाठलं आणि 7 वाजता पोलिसांना खबर दिली की अशी गाडी चोरी गेलेली आहे। त्यांनी नंतर FIR दाखल करायला लावली। ती FIRची प्रत मला 11 वाजता मिळाली। 11 वाजेनंतर पोलिसांनी त्यांची कार्यवाही सुरू केली असा आमचा समज आहे, परंतु प्रत्यक्ष कामकाजाने काही गती दिलेली नाही। त्यानंतर आम्ही स्वतः गाडीचा तपास करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी कळवण देवळापर्यंत CCTV फुटेज घेतलेत आणि सर्व माहिती पोलिसांना दिली, तरीसुद्धा तपासाला काही गती मिळाली नाही। तर अशा लाखो रुपये किमतीच्या गाड्या घरासमोरून चोरी जात असतील तर मग यंत्रणा काय करते? वास्तविक कळवण देवळा अभोना ह्या सर्व ठिकाणी पेट्रोलिंगच्या गाड्या असतात। त्या गाड्या आमची गाडी जी गेली ती जवळ तिचा स्पीड जर बघितला 100 ते 125 प्रति किलोमीटर वेगाने ती गाड्या गेलेल्या आहेत। आणि तिच्या मागं जी चोरांची स्विफ्ट कार होती ती CCTV फुटेजमध्ये दिसत आहे। तरी पोलीस यंत्रणेने आमची गाडी कशी मिळेल याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर तपास करून आमच्या गाडीचा तपास करावा ही यंत्रणेला आमची विनंती आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस